मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये अर्जुन सायली आता खूपच खुश असतात। तेव्हा आता डॉक्टर मॅडम म्हणतात की काहीही झालं तरी त्या नर्सवर कडक ॲक्शन घ्यायचीच, कारण कोणी जे रिपोर्ट बदलले, हलगर्जीपणा केला त्या रिपोर्टमध्ये, ते आपल्याला महागात पडणार आहे। आता सायली म्हणते, तुम्ही वाटलं तर त्यांना ओरडा आणि समजावून सांगा की अशी चूक होता कामा नये पुन्हा, कारण दुसऱ्यांनाही त्रास होतो, मग तुम्ही त्यांना कामावरून काढू नका। तेव्हा डॉक्टर म्हणतात की ठीक आहे। तेव्हा अर्जुन आता सायली समोर हात जोडतो आणि म्हणतो, देवी सायली, आता आपण निघायचं का? तेव्हा ती हो असं म्हणते। इकडे प्रिया आणि अस्मिता या दोघीही टेन्शनमध्ये असतात की अर्जुन सायली आता इथपर्यंत तर आले होते, पुढे नक्की केबिनमध्ये काय घडलं हे आपल्याला पाहायला हवं, असं म्हणून त्या केबिनकडे येत असतात। तर समोरून अर्जुन आणि सायली दोघेही येताना त्या दोघी पाहतात आणि तेथेच एका कोपऱ्यात लपून बसतात। आता ते दोघेही पुढे गेल्यानंतर दोघीही बाहेर येतात। तर आता नक्की केबिनमध्ये काय घडलं हे आपल्याला कोण सांगणार? तू त्या नर्सला पैसे दिले होते ना, ती नर्स कुठे आहे? अस्मिता विचारते। प्रिया म्हणते, थांब मी तिलाच पाहते इकडे कुठेतरी। इकडे सायली आणि अर्जुन दोघेही खूपच खुश असतात, गाडीजवळ येतात। पण आता अर्जुनच्या मनात वेगळंच काहीतरी येतं, त्याला जरा वेगळाच डाऊट येतो। तर आता सायली म्हणत असते, अर्जुन सर, मला किती हायसं वाटलं म्हणून सांगू तुम्हाला, खरंच खूप आनंद झाला की रिपोर्ट ही नॉर्मल आले। त्या अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही एक मिनिट थांबता का इथे? असं म्हणून तो आता आतमध्ये जातो। सायलीला आता काही समजत नाही, अर्जुन नक्की आत का गेला असेल। तेव्हा आता अर्जुन इकडे आतमध्ये येतो, तर प्रिया आणि अस्मिता या दोघीही तेथेच उभ्या असतात, त्या नर्सला शोधत असतात। तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि बरोबर अस्मिता व प्रियाला पाहतो। ते रागातच त्यांच्याकडे पाहत मनातल्या मनात विचार करतो, म्हणजे माझा डाऊट हा बरोबर होता, अस्मिता आणि प्रिया या दोघींचंच हे कारस्थान आहे। तर आता प्रिया त्या नर्सकडे जाते। तेव्हा अस्मिता म्हणते, मलाही यायचंय तुझ्या बरोबर। तेव्हा आता प्रिया म्हणते, तू काय येतेस तिकडे? तर आता अस्मिता म्हणते, मग काय मी इथे पेशंटवर लक्ष ठेवू का? असं म्हणून आता त्या दोघीही त्या नर्सजवळ जातात। ती नर्स म्हणते, अहो मॅडम, मी तुमचं काम केलंय ना आता। तेव्हा आता अर्जुन आणि सायली जेव्हा केबिनमध्ये गेले होते, तेव्हा डॉक्टर त्यांना नक्की काय म्हणाल्यात असं आता अस्मिता आणि प्रिया त्या नर्सला विचारू लागतात। तर इकडे सायली आता अर्जुनला विचारते, तुम्ही आतमध्ये का गेला होतात सर? आता अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना मिसेस सायली, प्रकरणामागे नक्कीच अस्मिता ताई आहे, त्यामागे तिचा आणि तन्वीचा हात होता। हे ऐकताच आता सायलीला धक्का बसतो। इकडे प्रिया विचारते, नक्की केबिनमध्ये काय घडलं? तेव्हा आता ती नर्स सांगू लागते की डॉक्टर मॅडम मला खूप बोलल्या, कारण की मी तुमच्या सांगण्यावरून दोनदा रिपोर्ट बदलले होते। तेव्हा आता प्रिया जरा घाबरतेच की हिने दोनदा नाव का घेतलं असेल, हिने शेवटी माती खाल्लीच, ह्या अस्मिता बिंडोकच्या लक्षात आलं नाही म्हणजे बरं होईल, असं म्हणून आता ती नर्सवरच चिडते आणि तिला तेथून जायला सांगते। तर आता दुसरीकडे अर्जुन म्हणतो, आता आपल्याला घरी जाऊन एक प्लॅन करायचा आहे। सायली म्हणते, नक्की काय प्लॅन करायचा आहे सर? तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण अगोदर गाडीत जाऊन बसू आणि मग तिथे बोलू, कारण अस्मिता आणि प्रिया कधीही इकडे येतील। तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते। दोघेही आता गाडीतून घरी जायला निघतात। तर तेवढ्यातच आता अस्मिता आणि प्रिया या दोघीही तेथे येतात। तर आता अस्मिता म्हणते, काय ग, मला एक कळत नाही, ती नर्स का असं म्हणाली असेल की दोनदा रिपोर्ट तू चेंज केले म्हणून? तेव्हा आता तन्वी जरा घाबरते आणि म्हणते, अगं सायलीच्या खूप टेस्ट केल्या ना, त्यातले 2 रिपोर्ट असं तिला म्हणायचं होतं। तेव्हा आता अस्मिता म्हणते, हो का, आता मग मी घरी जाऊन काय करू? तेव्हा आता त्या दोघांचं भांडण लवकरात लवकर फुटणारच आहे। आता एसटी स्टँडच्या पाठीमागून जो शॉर्टकट आहे ना, तेथून जा, म्हणजे लवकरात लवकर घरी पोहोचशील आणि अर्जुन सायलीला प्रश्न विचारून भांबावून सोडशील। तेव्हा आता अस्मिता ठीक आहे असं म्हणते। तर इकडे आता कल्पना आणि विमला ठरवतात, काहीही झालं तरी आज आपल्याला सायली आणि अर्जुनला सरप्राईज द्यायचंय, पण ते कसं ग? 7व्या महिन्यात ओटी भरतात ना, तेव्हा खूप उशीर आहे ना त्याला, म्हणून म्हटलं आत्ताच काहीतरी करावं। तेवढ्यातच आता अस्मिता तेथे येते आणि म्हणते, खरंच करूयात ना आपण त्या दोघांसाठी सरप्राईज प्लॅन काहीतरी। आता तुम्हाला वाटत असेल मी हे सगळं का करते, पण माझ्या भाच्या किंवा भाचीसाठी मी हे करणार आहे, अर्जुन व सायलीसाठी नाही। तेव्हा आता कल्पना ठीक आहे असं म्हणते आणि त्या दोघींनाही कसं काय करायचं तो प्लॅन सांगते। तर इकडे अर्जुन आणि सायली गाडीतून खाली उतरतात आणि एक प्लॅन करतात की आता घरी जाऊन आपल्याला हे रिपोर्ट दाखवायचे आहेत, परंतु रिपोर्ट दाखवल्यानंतर मी प्रेग्नंट नाही, मला खूप वाईट वाटलं,
असंच दाखवायचं, कारण की जर तुम्हाला वाईट वाटलं तरच आईला बसलेला धक्का हा कमी होईल. कारण तुम्ही रडला तर मम्माला खूप वाईट वाटेल आणि मम्मा तुम्हाला उलट धीर देतील आणि त्यांचं दुःख विसरून जातील. समजतंय का तुम्हाला? तेव्हा आता सायली ठीक आहे असं म्हणते. इकडे घरातील सगळेजण आता खूप खुश असतात. आता सायली आणि अर्जुनला सरप्राईज देण्यासाठी घरामध्ये डेकोरेशन केलेलं असतं. आश्विन असतो तो रिमोटची गाडी आता रिमोट हातात घेऊन चालवत असतो, तर अस्मिता आता मॉम टू बी डॅड टू बी याची बोट घेऊन त्यांना ते दाखवत असते. आता कल्पना फुगे फुगवत असते. ते सगळेजण आता अर्जुन आणि सायलीबद्दलच बोलत असतात. आता प्रताप म्हणतो, अरे अश्विन, अरे तू पटपट आवर ना. तेव्हा आता अश्विन म्हणतो, डॅडा तुम्हीच पटपट आवरून घ्या, कारण कधीही ते दोघे येतील, आपल्याला त्यांना सरप्राईज द्यायचंय ना. तो पुन्हा ती गाडी चालवू लागतो. तर आता प्रताप म्हणतो, काय रे, अरे आम्हाला इकडे कामाला लावलंस आणि तू ती गाडी खेळतोस, तू काही लहान आहेस का? दे पटकन तो रिमोट माझ्या हातामध्ये. असं म्हणून प्रताप आता तो रिमोट हातात घेतो आणि स्वतः ती गाडी चालवू लागतो. कल्पना आता कौतुकाने त्याच्याकडे पाहू लागते की सर्व राग विसरून आपल्या येणाऱ्या नातवासाठी हे किती सगळेजण खुश आहेत, मनापासून तयारी करतायत. कल्पनाचा आनंद आता द्विगुणित झालेला असतो. त्यानंतर ती म्हणते, आज अस्मिता सुद्धा किती खुश आहे. आज रोजच्यासारखा आळस झटकून ती कामाला लागली आहे. तेव्हा आता मी माझ्या होणाऱ्या भाच्यासाठी किंवा भाचीसाठी करतीये आणि आत तुला काही बोलायचं नाही हा, असं म्हणून ती सर्वांना गप्प करते. इकडे सायली आणि अर्जुन दोघेही गाडीतून खाली उतरतात. ते आता घरी आलेले असतात. तेव्हा सायली पुढे जाऊ लागते. अर्जुन तिला अडवतो आणि म्हणतो की थांबा जरा. अहो तुम्हाला समजतं का, आतमध्ये गेल्यावर आपल्याला काय करायचं हे माहिती आहे ना, जरा सॅडनेस आणा चेहऱ्यावर. तेव्हा सायली म्हणते, बरं ठीक आहे आणते. तेव्हा अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो, रडून दाखवा बरं मला जरा. तेव्हा सायली आता रडण्याचं नाटक करते, पण तिच्या चेहऱ्यावर तशा एक्सप्रेशन येत नाही. अर्जुन आता मोबाईल काढतो आणि म्हणतो, आता यामध्ये पाहून रडा बरं, थोडे आयब्रो जॉईन करा. असं म्हणून तो तिला सूचना देत असतो आणि तिला तशी ॲक्शन करून दाखवतो. सायली म्हणते, गप्प बसता का तुम्ही आता? किती मला सांगताय सगळ्या गोष्टी, मला कळतं ना काय करायचं आणि काय नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्लीज सॅडनेस आणि रडून दाखवा. तो पुन्हा पुन्हा तिला रडायला सांगतो. सायली आता रडण्याची सारखी ॲक्शन करत असते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, एवढ्यापुरतं ठीक आहे, थोडं येतंय डोळ्यातून पाणी, पण तिथे आता आपल्याला काय काय करायचं आहे माहिती आहे ना. सायली म्हणते, हो माहिती आहे काय काय करायचं ते. ती मध्ये मध्ये आता त्याच्यावर चिडते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आत्ता नका चिडू, नंतर चिडा माझ्यावर, पण आता फक्त रडण्याची ॲक्शन करा. सायली आता पुन्हा पुन्हा सारखी रडवून दाखवत असते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे चला आतमध्ये. दोघेही आता आतमध्ये येत असतात. घरातील सगळेजण त्या दोघांची वाट पाहत असतात. तेव्हा आता अस्मिता मनातल्या मनात विचार करते की सायली आणि अर्जुन आमच्या अगोदरच निघाले होते, मग आता कुठे कळमडले असतील, एवढा वेळ त्यांना का लागतोय यायला घरी. आता घरी आल्यावर त्या दोघांकडे चांगलंच पाहते. असं म्हणून ती पुढे पाहते तर सायली अर्जुन घरात येत असतात. तेव्हा आता ती सर्वांना त्याबद्दल सांगते. घरातील सगळेजण सरप्राईज असं ओरडतात आणि सायली अर्जुनला मॉम टू बी डॅड टू बी असं म्हणतात. तेव्हा ते दोघेही एकमेकांकडे पाहतात. नक्की काय घडतंय त्या दोघांनाही समजत नाही. तर आता अर्जुन आणि सायलीला नक्की काय करावं हे समजत नाही. दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात. कल्पना आणि सगळेजण खूपच खुश असतात. आता अर्जुन सायलीला इशारा करतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली म्हणते की ही अगोदर थांबवा, कारण मी प्रेग्नेंट नाही आहे. तेव्हा आता कल्पना तिच्या समोर येते आणि विचारते, काय झालं सायली, तू काय म्हणालीस आत्ता? तेव्हा सायली आता रडतच म्हणते, मी प्रेग्नेंट नाही आहे. आता घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.